सीजीपीचे सर्वे सर्वा आणि या जंतर मंतरचे कार्यसिद्ध पुरुष अभिजित दिपके सध्या हरभऱ्याच्या झाडावर आहेत. ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते किंवा ज्यांच्या राजकारणाची भूमिका ही धूळ चढलेली होती, त्यांनी आपली राजनीतिक भूमिका राजकीय भूमिका झळकवण्यासाठी या दिपकेच्या आंदोलनाचा सहारा घेतला. त्याच्यात अनेक आहेत. अनेकांनी या सगळ्या चालू आगीत आपली भाकरी चांगल्या पद्धतीने शेकली जाईल याची मनस्थिती बांधून दिपकेच्या आंदोलनामध्ये सामील झाले. आणि ज्या पद्धतीनं या युवा पिढीने, म्हणजे ज्यांना जेनझी म्हणलं जातं, ज्या जेनझीने या दिपकेला प्रचंड प्रतिसाद दिला. कारण की अण्णाच्या आंदोलनानंतर एवढा जेनझी जो दिपकेकडे वळाला होता, परंतु त्यांनी लावलेले दिवे आणि त्यांनी फडकवलेले झेंडे खऱ्या अर्थानं आज समाज पटलावर विवेचनाचं आणि खऱ्या अर्थानं त्या भूमिकेचं कशा पद्धतीनं आपण मांडावं हे आता लोकांना किंवा जेनझीला कळायला तयार नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसातील जो आक्रोश आहे, तो आक्रोश मात्र या सामाजिक भूमिकेत खूप मोठ्या प्रमाणात समोर आला आणि धर्मेंद्र प्रधान यांची जी राजकीय कारकीर्द होती त्याच्यावर पडदा टाकण्यात यशस्वी झाले. परंतु ही सगळी जरी भूमिका असेल तरी दिपके हरभऱ्याच्या झाडावर कसे आहेत आणि हे हरभऱ्याच्या झाडावर कशा पद्धतीने त्यांना चढवण्यात आलं याचंच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. एखादी मोठी मोहीम झाली की जो कोणी मोहिमेचा प्रमुख असतो त्याच्या अंगात दुर्गा संचारते. दुर्गा संचारते याचा अर्थ की तो एका वेगळ्या भ्रमात राहू लागतो आणि भ्रमात राहिल्यानंतर सर्वसामान्य माणसाची परिस्थिती ही आपल्याशी कम्पेअर होऊ शकत नाही. अशा पद्धतीचे तिचे आविर्भाव समाज पटलावर येऊ लागतात आणि त्याला अशाच पद्धतीचं खत पाणी काही चाणाक्ष लोक आणि काही परिस्थितीजन्य लोक घालत असतात. त्याचंच उदाहरण मिळालं ज्या पद्धतीने संजय शिरसाट पळत त्याच्या घरी दिपकेच्या भेटीला सोयरे धायरे या नात्याने गेले. त्याच्यानंतर चंद्रकांत खैरे पोहोचले. चंद्रकांत खैरेनेही आपली पक्षनिष्ठा कशी मी पक्षनिष्ठ आहे हे दाखवण्यासाठी दिपकेच्या घरी गेले. त्याच्या आईसोबत उद्धव ठाकरेंचं बोलणं करून दिलं आणि सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थानं दिपकेची जी या भूमिकेत अभिजित वागू लागलाय ना, तो अभिजित खऱ्या अर्थानं हरभऱ्याच्या झाडावर कसा चढलाय याची त्यांनी काही भूमिका दाखवायला सुरुवात केली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने अभिजित नोकरीच्या शोधासाठी त्या बोस्टन मध्ये गेला होता आणि बोस्टन मध्ये त्यांनी प्रयोग केले, आपल्या कार्यकौशल्यावर अनेक प्रयोग केले आणि ज्या पद्धतीने त्याच्या हाताला काही काम लागत नव्हतं तेव्हा अचानक जस्टिस सूर्यकांत यांनी दिलेल्या एका विधानावर या दिपकेनी कॉक्रोच जनता पार्टी स्थापित केली. सुरुवातीला ही चेष्टा वाटत होती आणि चेष्टेत ही कॉक्रोच जनता पार्टीचा एक हँडल असो, इंस्टाग्राम हँडल असो किंवा फेसबुक पेज असो, यामुळे कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आणि वामपंथी आणि ज्या काही धूर्त लोकांनी ही गोष्ट हेरली. सीजीपी हे बीजेपीचं काउंटर होईल या अनुषंगाने यांची रणनीती सुरू झाली आणि मग बूस्ट करत 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 20 मिलियनच्या पेक्षा जास्त फॉलोअर्स गोळा करणारी ही पेज ठरली. आणि खऱ्या अर्थानं आता सामाजिक भूमिकेत आपण उतरल्यानंतर एक मोठा भडका निर्माण होईल आणि ज्या पद्धतीनं ही सगळी पब्लिसिटी पाहून सरकारही आपल्याला चांगल्या पद्धतीचा विरोध करील अशी मनधरणी करून आलेला हा दिपके खऱ्या अर्थानं आल्याबरोबर तोंडाशी पडला. जसाच बोस्टन मधून तो जंतर मंतरवर येण्यासाठी किंवा परिस्थिती बांधत होता त्या काळात त्याला वाटलं होतं की एअरपोर्टमध्ये मला अडवलं जाईल, एअरपोर्टमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना एक मोठा राडा करायला संधी मिळेल आणि इथूनच खऱ्या अर्थाने या आंदोलनाची खरी परिस्थिती निर्माण होईल. पण असं काही झालं नाही. सरकारने आल्याबरोबर दिपकेला ज्या परवानग्याची गरज होती त्या परवानग्या सगळ्या पुरवल्या.
त्याला व्यवस्थितपणे जंतर मंतरवरच्या त्या आंदोलनामध्ये किंवा एक दिवसाच्या त्या लाक्षणिक जो भूमिका घेण्यात आली होती त्याच्यामध्ये पोहोचू दिलं. प्रतिसाद बघायचा होता, कारण की परिस्थिती सगळ्या सोशल मीडियावर उपजलेली ही परिस्थिती वास्तविक स्वरूपात कशा पद्धतीनं पटलावर येते याचाही अंदाज बांधण्यासाठी खूप काही चाणक्य आपली धूर्त नीती या गोष्टीकडे आपली नजर लावून बसले होते. परंतु हे सगळं बघितल्यानंतर ज्या पद्धतीच्या भूमिका निर्माण झाल्या, दीपकेला आल्याबरोबर भारताचं वातावरण सूट झालं नाही आणि त्याला काही क्षणातच चक्कर आली, ज्या उष्माघातामुळे किंवा जी परिस्थिती पाहून त्याला चक्कर आली आणि त्याला एसी मध्ये बसवण्यात आलं. या सगळ्या कवायती झाल्यानंतर ज्या पद्धतीने ह्या परिस्थितीत आपली भाकरी वाजण्यासाठी मग आम आदमी पार्टी असेल, सोनम वांगचुक असतील, पुन्हा आमचे जे उभाठाण सेनेचे सरसेनापती उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरेंचे पुत्र असतील किंवा सगळेच ए टू झेड की जे आज वलयाच्या बाजूला पडलेले आहेत, यांनी सगळ्यांनी आपली ही परिस्थिती शेकण्याचा चांगला प्रयत्न होईल. मग याच्यासाठी राहुल गांधीही पुढे सरसावले आणि सगळ्यांनी या सगळ्या भूमिकेचा कशा पद्धतीने आपल्या भवितव्यासाठी कशा पद्धतीने याचं कॅश करता येईल, याला कशा पद्धतीने आपल्या पटलावर घेता येईल याची कसोटी सुरुवात केली. खऱ्या अर्थानं जेव्हा या सगळ्या गोष्टी ऐरणीवर पेटला आणि शिक्षण व्यवस्थेमुळे अगोदर सर्वसामान्य माणूस हा हाताच्या बाहेर गेलाय, कारण की सर्वसामान्य माणसाच्या हातात ज्या पद्धतीने या शिक्षणाची संध्या धडाढ्य लोकांनी हिसकावून घेतल्यात ना, या आरक्षणाने खाऊन घेतल्यात आणि ज्या पद्धतीने या नेट पेपर फुटीमुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं सर्वसामान्य माणूस शोधण्यासाठी जंतर मंतरकडे वळाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागली आणि ज्या पद्धतीनं मग ह्याच्यातील प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनं मग ह्याच्यात ज्या पद्धतीच्या भूमिका घेण्यात आल्या, ज्या पद्धतीचे राडे करण्यात आले आणि ज्या पद्धतीची विधानं देऊन सर्वसामान्य लोकांसमोर काही लोकांनी आपली खरी इज्जत समाजावर मांडली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या भूमिका या युवकाकडून अपेक्षित आहेत, कारण की युवक म्हणजे या राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. परंतु त्या युवकांनी जी काही विभत्स भूमिका घेतली आणि त्या ज्या विधानांमुळे त्या युवकाला एक वेगळीच दिशा मिळू लागली, त्या युवकाची खरी परिस्थिती आज समाज पाटलासमोर आहे. खऱ्याच या युवकाला संस्काराची गरज आहे असं लक्षात आलं. परंतु हे सगळं झाल्यानंतर सुद्धा दीपकेंची हवा आजही उतरलेली नाहीये. जेव्हा परवा दिवशी एका माध्यमांनी त्यांच्या संदर्भात लावलेल्या आरोपाचा प्रश्न उत्तर मागण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस चक्क पंतप्रधानांना ट्रोल करत पंतप्रधानांनी त्यांच्या डिग्र्या दाखवाव्या आणि त्यानंतर मला ज्या पद्धतीनं स्कॉलरशिप मिळाली किंवा मला जे काय लोन एज्युकेशन सँक्शन झालंय ते मी दाखवेल. अरे बाबा, तू तिथं शिकायला गेलाच नव्हता, तुझं शिक्षण इथंच कम्प्लीट झालंय. तू फक्त तिथं नोकरी, तुझी पोटाची खळगी कशी भरता येईल ह्यासाठी त्या शोधात गेला होता, जॉब विजावर गेला होता आणि तू त्या ठिकाणी त्या स्कॉलरशिपचा त्या म्हणजे एज्युकेशन लोन ज्या पद्धतीनं तुला सँक्शन झालंय याची विधानं मांडतोयस. सुरुवातीच्याच भूमिकेत तू सांगून ठेवलं की मी तिथं नोकरीच्या शोधात होतो, मला नोकरी मिळाली नाही. मग जस्टिस सूर्यकांतांनी दिलेल्या त्या विधानावर मी माझा आक्रोश व्यक्त केला. अशा पद्धतीचे दुटप्पीपणा तयार करून सामाजिक भूमिकेत काय मिळवायचंय? आणि शेवटी ज्या पद्धतीच्या एका आंदोलनाची जी भूमिका निर्माण झाली तो खऱ्या अर्थानं जनतेचा आक्रोश होता, जनतेची परिस्थिती होती. आणि सोनम वांगचुकांना तू ढाल बनवून ज्या पद्धतीला सरकारला मॅनेज करण्याचा प्रयत्न करत होतास, ज्या पद्धतीने यामध्ये वामपंथी विचार किंवा देशद्रोही विचाराची काही लोक संमेलित झाली होती आणि जो नंगानाच त्यांनी त्या जंतर मंतरवर दाखवला, ज्या पद्धतीच्या शिव्या देऊन सर्वसामान्यांची मान खाली घालवायला लावली, त्या आंदोलनाचे पायीक होण्याची जी भूमिका त्यांच्या मनात आजही सळसळत असेल. कशामुळे गेलोत? परंतु ती परिस्थिती होती.
आणि सर्वसामान्य माणसाला म्हणजे ज्या माणसाच्या हातात शिक्षणाच्या संध्या खऱ्या अर्थाने हिरावून चालल्यात त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ती लोक पोहोचलेली होती. पण त्याचा आविर्भाव तू मनात बाळगून आज ज्या पद्धतीची तुझी उद्धटबाजी आणि ज्या पद्धतीची परिस्थिती मांडतोयस ना, ते खऱ्या अर्थानं हरभऱ्याच्या झाडावर चढल्यासारखं. हरभऱ्याच्या झाडावर कितीही माणूस चढला आणि या व्यवस्थेने तुला कितीही चढवलं तरी शेवटी खाली पडायचंच आहे. त्यामुळं जर खऱ्या अर्थानं युवकांची प्रेरणास्थान व्हायची असेल, युवकांना एका चांगल्या दिशेला न्यायचं असेल आणि आंदोलनाची खरी बीज मुळं तुला या देशात पेरायची असतील ना, तर त्याच्यासाठी एक भक्कम अशी पायाभूत भरणी करणं गरजेचं आहे. हे वरवरचे आंदोलन हवा असते, भावनिक पेच असतो. तो भावनिक पेच एकदा निघून गेला. अण्णांचं काय झालं, केजरीवालांचं काय झालं, या मीडियाने अनेकांना मोठं केलं आणि अनेकांना आपटलं. अशा आपटा आणि उचलणं यांच्या डाव्या हाताचा मळ आहे. त्यामुळं सामाजिक जीवनात जगताना आपण विधान कोणत्या परिस्थितीत करतोय आणि कुणाशी तुलना करण्याचा प्रयत्न करतोय याचं तारतम्य आता अभिजितनं चांगल्या पद्धतीने ठेवलं पाहिजे. आणि उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढून हरभऱ्याची जी घाट्या आहेत ते तोंडात घालून सगळं सहज आपली ट्रोलबाजी करण्याची जी परिस्थिती त्यांनी मांडून ठेवली ना, ती खऱ्या अर्थानं सामाजिक व्यवस्थेसाठी खूप मोठी घातक आहे. त्यामुळे या विषयात तुम्हाला काय वाटतं, या संदर्भात तुमची काय भूमिका आहे ती निश्चितपणे कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.